नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा आता जो काही 18वा हप्ता होता, 18वा हप्ता डिपॉझिट झाला आहे। मला पण आता जस्ट मेसेज आला आहे की पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेला आहे। हे बघू शकता की जो काही 18वा हप्ता आहे तो 18वा हप्ता आता आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला आहे। आणि आता बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे अजून आले नसतील, का आले नाही तर ते आपण जाणणार आहोत की जवळपास आता 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। यासाठी 20,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले 18व्या हप्त्यासाठी। 20,000 कोटी जरी म्हटलं तरी संपूर्ण भारताचे 20,000 कोटी येते, हे काही फक्त महाराष्ट्राचे नाही आहे। आणि म्हणूनच आता जे काही अनुदान जातं हे डीबीटीच्या माध्यमातून जातं। काही बँका 3 वाजेपर्यंतच काम करतात, तर काही 5 वाजेपर्यंत काम करतात। आणि कोणाकडे जास्त मॅनपॉवर तर कोणाकडे कमी मॅनपॉवर, मग ते ह्या ज्या काही डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केलेली अमाऊंट असते ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला त्या शेतकऱ्यांच्या म्हणजे आज उद्या परवा असे हे 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ही पैसे येतील। तरीही जर सोमवारपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत तर मग आपल्याला त्यांचे जे टोल फ्री नंबर वगैरे असतात त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून नेमकं आपलं कुठे पैसे अटकले ते आपण किंवा आपल्या वेबसाईटवर देखील आपण आपलं स्टेटस जाणू शकतो। ते पण आपण जाणणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। पहिले आता 2 दिवस आपण वाट पाहू की आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले का नाही। आले असतील तर वेल अँड गुड, नक्कीच लाईक करा। नाही आले तर आपण बघूया सोमवार मंगळवारी काय करता येईल। धन्यवाद।